जिंदाबाद. ही आपल्याकडे इथून किती जागा आहे बघा. आपण आल्यानंतर जिथे आपल्या समोर कोणी उभा असेल तिथे थांबायचं नाही. आजूबाजूला जिथे जागा आहे तिथे बसून घ्यायचं. अजून मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी 150 लोक बसू शकतील एवढी जागा आपल्याकडे शिल्लक आहे. बघा, हा आहे का नाही पट्टा, वरती आहे का नाही, हा आहे का नाही, हा आहे की नाही, आणि हा सगळा खाली आहे बघा. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला सुट बसायचं असेल तर तिथे बसलात तरी चालेल. जर थंडी लागत असेल तर गर्दीत बसलात तसंही चालेल. आणि वर जे येतात त्यांनी येऊन पुढे बसायला, तुम्ही सुरुवातीला एक लक्षात घ्या, आपण जेव्हा येतो तेव्हा आपण पहिल्यांदा, म्हणजे आत्ताची गोष्ट वेगळी आहे, आता थोडं बदललंय, पण तरी फार बदलले असं नाही. वसई तालुक्याच्या लोकांना आठवत असेल तर जेव्हा आपल्या मीटिंग्स व्हायच्या, नवीन नवीन होत्या, संघटनेची मीटिंग नवीन होती, तेव्हा एका घरामध्ये 5-25 लोक जमणार असतील तर जे सुरुवातीला यायचे ते कुठे बसायचे? आता सुद्धा तुम्ही घेत असाल मीटिंग तर लोक जे पहिल्यांदा येतात तेव्हा तुमच्या समोर बसतात का? कुठे बसतात? मागे नाही, कोपऱ्यात. बरोबर, वैशाली बरोबर. कुठे? कोपऱ्यात. तर तुम्ही प्रत्येकाने कोपरा शोधला. इथे पुढची जागा आहे, इथून सुरू नाही केलं की चला आपण इथून करू, मग हे आहे, मग भरत जाऊ. आपण मागून भरत आलो. मागे राहायची सवय आपल्याला झालेली आहे. माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? आपल्याला कसली सवय झाली आहे? मोठ्याने सांगा, कसली सवय झाली आहे? पुढे जायचं असेल तर लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या संघटनेची सुरुवात असेल, सभा असेल, त्यावेळेला मागच्या खुर्चीमध्ये बसायचं नाही. सर्वात आधी जी खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसायला जायचं. तुमच्यापैकी बहुतेक जण त्या खुर्च्या सोडून मागची खुर्ची कशी पकडता येईल ते बघता. आपल्या चुकीचं आहे का? चुकीचं आहे का? बदलायचं आहे का नाही? मग या बरं पुढे येऊन बसा. कोण येतं पुढे बोलतो? शाबास, जे पुढे आले त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. आणि आता आपण सर्वांनी ठरवू की आता आपण मागच्या खुर्च्या आणि कोपरा सोडायचा. म्हणा, काय सोडायचं? कोपरा सोडायचा. कोपरे किती असतील? 4. लोक असतील 40. मग एकावर एक पडतील, ते कोपऱ्यात बसतील. प्रत्येक जण कोपऱ्यात बघायला जायचं. नाश्ता केला सर्वांनी? सर्वांनी केला? रात्री झोप लागली तुम्हाला? रात्री झोप लागली का? भूत भीत आली का नाही? नाही. अरे इथे माणसं गाडलेली पण आहेत ना, जाळलेली पण आहेत. जाम भूता येतात. नाही आली? तुमच्या भूत बरोबर, भूताच्या जवळ भूत कशाला येईल? तेव्हा पहिल्यांदा उसगावला राहिले, उसगावला जे पहिल्यांदा रात्री राहिले त्याने हात वर करा. बाकी सर्वजण राहून गेलेले? सर्वजण राहून गेले? तू पहिल्यांदा ना? जे कोणी कोण पहिल्यांदा त्याने हात वर करा. तरी बरेच जण उसगावला राहून गेले. जे राहून गेले त्यांना भूत येणार नाहीत, पण जे आले, जे पहिल्यांदा आले त्यांच्याजवळ सुद्धा भूत आली नाहीत. हे काहीतरी ताकद आहे. आपल्याला
सुरेशनी 26 जानेवारीची माहिती दिली. काय करायचं 26 जानेवारीला सांगा. सगळ्यांनी एक साथ बोला, वाट नका बघू कोणाची. 26 जानेवारीला काय करायचंय? काय करायचंय? परत सर्वांनी एक साथ सांगा. 26 जानेवारीला काय करायचंय? आपल्या आपल्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये, प्रभाग समितीच्या ऑफिसमध्ये जायचंय. बरोबर? कुणी जायचंय? कुणी जायचंय? आम्ही म्हणजे कोणी? आम्ही म्हणजे कोणी? मी एकट्याने जायचं का? मग कोणाला घेऊन जायचंय? गावातल्या सर्वांना घेऊन जायचं. बरोबर? म्हणजे 26 जानेवारीला ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये गावातल्या सर्वांना घेऊन जायचंय. किती वाजता जायचंय? 8च्या आधी जा. 9च्या दरम्यान ते झेंडावंदन करत असतील. तुम्ही 8च्या आधी जा आणि कोपरे शोधू नका. सर्वात आधी पहिल्यांदा उभे राहा. तुमच्या गावचे पाटील लोक असतील ते राहतील मागे, तुम्ही पहिल्यांदा पुढे उभे राहा. म्हणजे किती तारखेला जायचंय आपल्याला? 26 तारखेला. कुठे जायचंय? ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये. शहरात असेल तर प्रभाग समितीच्या ऑफिसमध्ये. कोणाला घेऊन जायचंय? सर्वांना घेऊन जायचं. कशाला घेऊन जायचंय? कशासाठी घेऊन जायचं सांगा. काय करायला? कशासाठी? प्रास्ताविका वाचन करायचे. प्रास्ताविका वाचन करायचे आणि निवेदन द्यायचे. आपले जे प्रलंबित प्रश्न. आत्माराम काय मला ऐकू नाही आलं. इकडे आपल्या भारतीय संविधान आहे, यातील पहिला जे आपले प्रास्ताविक आहे, उद्देशिका, याचं वाचन आपल्या त्या दिवशी तिथे करायचंय. नंतर आपला अपरोजगार प्रमाणे आपलं जे काही मागण्या आहेत त्या क्षेत्रातल्या प्रभाग असेल, पंचायत समिती, तर त्याच्यावर आपल्याला लेखी निवेदन सुद्धा आपल्या त्या दिवशी द्यायचं. म्हणजे आपल्याला कशासाठी जायचंय? आत्मारामने 2 गोष्टी सांगितल्या. एक, संविधानाचा जागर, संविधानाचं जे पहिलं पान आहे ते आपण वाचायचं आणि सर्वांना वाचायला लावायचं. सरपंच, ग्रामसेवकापासून सर्वांना ते पहिलं पान आपल्याला वाचायला लावायचं. कशासाठी त्याचा विचार आपण करू. आणि अन्न, पाणी, रोजगार, जमीन, गावठाण, शिक्षण, हे जे आपले प्रश्न आहेत, त्या त्या गावामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे. 26 जानेवारीला काय असतं? 26 जानेवारीला काय असतं? बरोबर आहे. काय असतं? मोठ्याने सांगा. काय असतं? प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? प्रजाचा दिवस. प्रजासत्ताक म्हणजे काय? राजसत्ताक म्हणजे काय? राजसत्ताक म्हणजे कोणाची सत्ता? राजाची. आणि प्रजासत्ताक म्हणजे कोणाची सत्ता? म्हणजे कुणाची सत्ता? प्रजेची. म्हणजे 26 जानेवारीला काय झालं? प्रजेची सत्ता आली. त्याच्या आधी कोणाची सत्ता होती? इंग्रजांची होती, गोऱ्यांची होती. 26 जानेवारी 1950 ला, म्हणजे आता 76 वर्ष झाली, प्रजेची सत्ता आली. मग प्रजा कुठे आहे? प्रजा कुठे आहे? तुम्ही बघितले का प्रजा? कशी दिसते प्रजा? नंदाबाई कोपऱ्यात बसले, कोपऱ्यात बसले ती प्रजा. कुठे आहे प्रजा? बरोबर आहे, बरोबर आहे. कुठे आहे?
नंदा ही बसली ही प्रजा, तुमच्या गावातले सर्व लोक म्हणजे प्रजा. मग गावातल्या सर्वांचं राज्य आलं, तालुक्यातल्या सर्वांचं राज्य आलं, जिल्ह्यातल्या सर्वांचं राज्य आलं, राज्यातल्या सर्वांचं राज्य आलं आणि देशातल्या सर्वांचं राज्य आलं म्हणजे प्रजेचं राज्य आलं. त्याला 76 वर्ष झाली. त्यासाठी करायचं आपल्याला. आणि या देशाला स्वातंत्र्यानंतर 76 वर्षामध्ये काय मिळालं काय मिळालं नाही याचा विचार तर करू. पण पहिला विचार असा करूया की 76 वर्षापूर्वी जर संविधान लागू झालं नसतं तर गोऱ्यांचं राज्य होतं. 15 ऑगस्ट 47ला गोरे गेले म्हणून संविधान बनलं. संविधान बनलं म्हणून 26 जानेवारी 50 आला आणि आपलं राज्य आलं. 15 ऑगस्टला असेल किंवा 26 जानेवारीला असेल, आपला जो तिरंगा आहे या तिरंग्याला जाऊन अभिमानाने आपण सलामी दिली पाहिजे. ती सलामी कोणाला द्यायची? त्या झेंड्याला नाही. ती या देशाच्या स्वातंत्र्याकरता ज्यांनी बलिदान केलं, या देशाचं स्वातंत्र्य टिकलं पाहिजे म्हणून सीमेवर जे बलिदान करतात, या देशाच्या भल्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांसाठी, आणि आपलं घर असेल तर आपण आहोत, आपलं गाव असेल तर आपलं घर आहे, आपला तालुका असेल तर आपलं गाव आहे, आपला जिल्हा असेल तर आपला तालुका आहे, आपलं राज्य असेल, देश असेल तर आपलं राज्य आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्या जमिनीला भारत माता जी आहे, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून बंगाल पर्यंत पसरलेला जो भारत देश आहे, बघितलाय ना तुम्ही? नकाशा किती लोकांनी बघितलाय भारताचा? नसेल तर आपल्याकडे नकाशा असेल तर इथे एक लावून ठेवा. हा भारताचा जो नकाशा आहे, एक मोठा खंडासारखा देश आहे. अनेक भाषा आहेत, अनेक रंग आहेत, अनेक प्रकारची संस्कृती आहे. उत्तरेतली संस्कृती वेगळी, आपल्याकडे पश्चिमेतली वेगळी, दक्षिणेतली वेगळी, पूर्वेची वेगळी, पश्चिमेची वेगळी, सर्वकडे वेगळी संस्कृती आहे. तरी सुद्धा आपला देश हा अखंड आहे आणि त्या देशाला आणि देशासाठी मेलेल्या लोकांना सलामी देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने पवित्र भावनेने पहिल्यांदा 26 जानेवारीच्या झेंडावंदनामध्ये सामील व्हायचं. आंदोलनाकरता, मोर्चा करण्याकरता नाही, आनंदाकरता की आमचं राज्य आलं. आमचं राज्य आल्याचा आम्हाला मोठा फायदा काय झाला तर भारताच्या संविधानाने जे सांगितलं त्याचा आम्ही सर्वांनी मिळून फायदा करून घेतला. तो फायदा म्हणजे संघटना करण्याचा फायदा. संघटना करण्याचं स्वातंत्र्य हे भारताच्या संविधानाने आपल्याला दिलं. त्या संघटना करण्याचं स्वातंत्र्य दिलं म्हणून आपण खास करून संविधानाचा जागर केला पाहिजे. कारण आम्हाला जर भाकरी मिळाली नाही तर संघटना करून विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला. आंदोलन करायचा अधिकार आम्हाला दिला, एकत्र जमायचा अधिकार आम्हाला दिला, संघटना करायचा अधिकार आम्हाला दिला. बाकी जे दिलेले आहेत अपरोजगाशी ते आहेतच, पण जर संघटना नसती तर किंवा जिथे संघटना नाही तिथे परिस्थिती काय आहे याचा विचार सुद्धा करता येत नाही. तुम्ही सुद्धा बघा, तुमच्या आजूबाजूला जिथे संघटना आहे तिथल्या लोकांची मान बघा, तिथल्या लोकांची छाती बघा, तिथले लोक अपमान सहन करतात का बघा. त्यांना खायला नसेल पण ताठ मानेने जगतात का नाही ते बघा. आणि जिथे संघटना नाही अशा वाडीमध्ये, पाड्यामध्ये, वाडीमध्ये, गावामध्ये जा आणि कसे मुरदाड चेहरे सगळे बसलेले असतात ते बघा.
माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे फक्त संघटना आली तर जोश अंगामध्ये येतो आणि नव चैतन्य, नवी प्रेरणा आपल्या प्रत्येकाला येते. त्याचा उत्सव साजरा करायचा म्हणजे 26 जानेवारीला जायचं. संघटनेचा उत्सव आहे, संविधानाचा उत्सव आहे आणि संघटना आहे. दुसरा भाग जो सुरेशनी सांगितला की हा 26 जानेवारीला महत्वाचं काय करायचं, तर तुमच्या प्रत्येकाकडे, प्रत्येक तालुक्याकडे, प्रत्येक गावाची माहिती आहे. सरकारने जमा केली, सरकारने जमा केलेली आहे. सरकारने 5-6 वर्षापूर्वी मला आढावा समितीचं अध्यक्ष नेमलं. आधी राज्यमंत्र्याचा, नंतर मंत्र्याचा दर्जा दिला. त्यातून मी काय केलं, काय करू शकलो, काय नाही करू शकलो मला माहित नाही. पण एक गोष्ट आपण करू शकलो की 2 जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कुणाला काय नाही त्याची माहिती जमा करायला आपण बघायला शिकवलं सरकारला. की असं बघा, आधार कार्ड किती लोकांना आहे ते बघू नका, आधार कार्ड कोणाला नाही ते बघा आणि त्याला द्या. रेशन कार्ड कोणाला आहे ते सांगू नका, रेशन कार्ड कोणाला नाही ते बघा आणि त्याला रेशन कार्ड मिळवून द्या. घरपट्टी किती लोकांना आहे ते नका सांगू, घरपट्टी कोणाला नाही ते बघा. कोणाची मुलं शाळेत जातात ते नका सांगू, कुणाची मुलं शाळेत जात नाहीत ते सांगा. कुणाची मुलं सुदृढ आहेत, आनंदी आहेत ते नका सांगू, कुणाची मुलं कुपोषित आहेत त्याच्याकडे बघा. हे आपण बघायला लावू शकलो आणि 24 मुद्द्यांचं तुमच्या गावची माहिती ही आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येकाकडे आहे. ती घ्या 26 तारखेला, तालुक्याने गावागावांना द्या आणि त्याचं वाचन करू की सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये आहे माझं पत्र, त्याच्यामध्ये जोडा की आमच्या भाऊना सरकारने जी माहिती दिली आढावा समितीच्या अध्यक्षांना, त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये या लोकांना आधार कार्ड नाही. आम्ही वाचन करतो. मग राजेश चन्नेला नाही, निर्मला चौधरीला नाही, सुरेश रंजनला नाही, अशा 5-7 लोकांची नावं वाचली की यांना नाही. सर्वांनी ऐकली. मग काय होईल, तर कोणीतरी उठून सांगेल समजा निलेश सांगेल, अरे माझ्याकडे पण आधार कार्ड नाही पण माझं नाव नाही त्याच्यामध्ये. गणेश सांगेल माझ्याकडे पण आधार कार्ड नाही पण माझं नाव नाही. आशा सांगेल की माझं पण नाव नाही आहे, माझ्याकडे पण आधार कार्ड नाही. ती माहिती सरकारने जमवली आहे. त्यामुळे ते पूर्ण असेल असं नाही. एका जागी बसून काही लोकांची नावं दिलेली पाठवून ते वाचन केलं. का करायचं, तर ते केल्यानंतर तुम्हाला सरपंचाला हे सांगता येईल की तुम्ही गावचे सरकार आहात. तुम्ही आणि ग्रामसेवक म्हणून गावचे सरकार आहात. आमच्या देशातला आमचं सरकार आहे पंतप्रधान. देशाच्या सरकारचा प्रमुख कोण आहे, देशाच्या सरकारचा प्रमुख कोण, तर मोठ्याने विचारतो तुम्हाला, देशाच्या सरकारचा प्रमुख कोण, देशाच्या सरकारचा प्रमुख कोण. देशाच्या सरकारचा प्रमुख कोण. किती एवढी लोक आहे, आवाज कसा येतोय. राज्याच्या सरकारचा प्रमुख कोण. परत सांगतो, मोठ्याने बोला. राज्याच्या सरकारचा प्रमुख कोण आणि गावाच्या सरकारचा प्रमुख कोण. गेलं डोक्यात पक्क. राज्यात देशाच्या सरकारमध्ये जसा पंतप्रधान असतो त्याला कोण निवडतं. आपण जे खासदार निवडतो ते सगळे खासदार एकत्र येतात आणि ते त्यांचा नेता निवडतात. तो बनतो देशाचा पंतप्रधान. निवडलेला असतो. कसा असतो,
पंतप्रधान कसा असतो? निवडलेला असतो. लोक खासदार निवडतात, खासदार पंतप्रधान निवडतात. निवडलेला म्हणा, निवडलेला. पंतप्रधान निवडलेला असतो. त्याला शिक्षणाची अट आहे का? एवढं शिक्षण पाहिजे असं आहे का? त्यांनी उसगावला शिबिर केलेलं असलं पाहिजे असं अर्थ नाही का? काही नाही, काही नाही. इथे फोटो काढा तुम्ही जाऊ. या देशामध्ये जो जन्माला आला, ज्याचं वय 25 आहे आणि ज्याच्या मागे खासदार आहेत, जास्त खासदार आहेत, तो या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. म्हणजे तुमच्यापैकी कुणीही देशाचं पंतप्रधान होऊ शकतं हे बघण्यासाठी त्या ठिकाणी संविधान दर्शन मध्ये तुम्हाला पंतप्रधान, तुम्ही स्वतः पंतप्रधान, निर्मला पंतप्रधान, रंजना पंतप्रधान, दर्शना पंतप्रधान म्हणून तुम्ही फोटो काढू शकता. काढला का? किती लोकांनी काढलाय? बाकीच्यांनी काढला नसेल काढून घ्या. जाताना पैसे फक्त माझ्याकडे देऊन जा. आपण सर्व पंतप्रधान होऊ शकतो. आणि मग पंतप्रधानाला मदतीला लोक नेमले जातात. एक प्रमुख नेमला जातो, त्याला म्हणतात प्रशासनाचा प्रमुख. प्रशासनाचा, सरकारी नोकरांचा प्रमुख. सरकार नोकर ठेवतं. कोणाला ठेवतं? सरकार काही लोकांना नोकऱ्या देतं. ते कशावर देतं? रंग बघून देतं का नाही? रंग बघून देतं का नाही? जात बघून देतं का नाही? नाही. मग काय बघून देतात? बरोबर, शिक्षण बघून दिलं. पहिलं काम काय? शिक्षण. त्याचं शिक्षण झालेलं आहे का नाही? आणि शिक्षणामध्ये जो स्पर्धेत आलाय का नाही? 100 लोकांच्या मध्ये कोण आला त्याला घेतलं जातं. त्याला म्हणतात IAS. काय म्हणतात? IAS म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासन सेवा. पण गमतीत असं म्हणतात की IAS म्हणजे आय एम समथिंग. त्या सगळ्या IAS लोकांना असं वाटतं की आम्ही म्हणजे सर्व काही आम्हाला येतं असं त्यांना वाटतं. पण ते हुशार असतात. त्यांच्यातला जो सर्वात ज्येष्ठ जुना तो पंतप्रधानाचा सचिव बनतो. म्हणजे देशाचा कॅबिनेट सचिव म्हणतात त्याला. मग कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान मिळून झालं सरकार. आणि यांच्यावर अंकुश जो असतो, जो आपण बैलगाडी मी तुम्हाला काल सांगितली, तो लोकसभेचा, त्याला म्हणतात राज्य. सरकार म्हणजे कोण सांगा? गावातलं सरकार म्हणजे कोण सांगा बरं आता? सरपंच आणि मोठ्याने सांगा. सरपंच आणि ग्रामसेवक म्हणजे कोण? देशाचं सरकार म्हणजे कोण? बैल म्हणजे गोरा आणि गोरा म्हणजे बैल. एकदा खात्री करून घेतली म्हणजे की या सरकारला, गावाच्या सरकारला आपण बघू शकतो, भेटू शकतो. आणि त्या सरकारला आपल्याला हे सांगायचंय की तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे. प्रत्येक गावाच्या प्रत्येक नागरिकाला अन्न मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, घराघरात नळाने पाणी आलं पाहिजे, त्याकरता पैसा दिलाय. प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, 14 वर्षाचा असेपर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येकाला राहायला घर मिळालं पाहिजे, घरासाठी जागा मिळाली पाहिजे, गावठणाची जागा मिळाली पाहिजे. ज्यांनी जंगलमध्ये पलाट काढलेत त्याच्या वनाचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे. म्हणजे अन्न, पाणी, रोजगार, गावठाण, जमीन, शिक्षण हे सर्व देण्याची जबाबदारी गावामध्ये
सरपंच आणि ग्रामसेवक म्हणजे आपण म्हणू ग्रामपंचायतीचे आहे, ते आपल्याला सांगायचंय, जाऊन दाखवायचंय. आणि याच्या पुढे परवा पालघर तालुक्याचे लोक होते, कालही मला कोणीतरी सांगितलं की आम्ही जातो, ते आधार कार्ड नाही, तर आम्हाला सांगतात आधार कार्ड काढणारे का तुम्ही आम्हाला कागदपत्र आणून द्या, पुरावे आणून द्या. मग मी त्यांना विचारलं तुम्ही काय सांगता? आम्ही काय सांगणार, आमच्याकडे पुरावे नाही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? मी प्रश्न त्यांना असा विचारला, तुम्हालाही विचारतो, की ज्याला आधार कार्ड नाही, कारण आधार कार्ड नाही ही संख्या छोटी नाही आहे, पालघरमध्ये 25,700 लोकांना आधार कार्ड नाही आणि ठाण्यामध्ये 7,400 लोकांना आधार कार्ड नाहीत अशी सरकारची माहिती आहे. प्रत्यक्षात कदाचित 70,000 सुद्धा असतील, इथे 2.5 लाख पण असतील. तर ज्याला आधार कार्ड नाही, मला तुम्ही उत्तर द्या, ज्याला आधार कार्ड नाही तो शाळेत गेलेला असेल का? म्हणजे तो शिकलेला असेल का? त्याला स्वतःचा हक्क स्वतःला मागता येऊ शकेल का? त्याच्याकडे पैसे असतील का? त्याच्याकडे चांगलं घर तरी असेल का? ज्याला आधार कार्ड नाही असा माणूस आठवा की जो शिकलेला आहे पण त्याला आधार कार्ड नाही, ज्याच्याकडे पैसे आहेत पण त्याला आधार कार्ड नाही, जो स्वतःचं काम स्वतः करून घेऊ शकतो पण त्याला आधार कार्ड नाही, असं कोणी आहे? कागदपत्र तयार कुठून करणार? कोण देणार कागदपत्र? सांगा बरं मला. कागदपत्र द्यायची कामं कोणती, कोणते कागदपत्र लागतात? त्याच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर असं द्या की कोणते कागदपत्र असे आहेत की ज्याला आधार कार्ड नाही तो स्वतः बनवू शकतो? असं एखादं कागदपत्र सांगा. आहे का? अरे आहे का? मला कशाला 4 वेळा 10 वेळा म्हणायला होता. असं एखादं तरी कागदपत्र आहे का की ज्याला आधार कार्ड नाही तो स्वतः बनवू शकतो? आहे नाही. मग कसं ऐकतो आपण त्यांचं? आधार कार्ड वाले जर सांगत असतील की आम्हाला कागदपत्र आणून द्या, तर कागदपत्र आम्ही तयार करतो का? कागदपत्राच्या बिया लावतो का आम्ही? कागदपत्र तयार कोण करतं? ज्याला अधिकार आहे त्या ग्रामपंचायतला. जन्माचा दाखला असेल, मृत्यूचा दाखला असेल, रहिवासाचा दाखला असेल, हे दाखले द्यायचा अधिकार कोणाला आहेत? ग्रामपंचायतला. जन्माचा नोंद नसेल तर तहसीलदाराला अधिकार दिलाय. म्हणजे सरकारने आपल्याला दिलं पाहिजे. सरकार आपल्याला सांगतं तुम्ही कागदपत्र आणून द्या. हे 26 जानेवारीपासून बंद करायचं. गावच्या ग्रामसेवकाला सांगायचं की आम्हाला आधार कार्ड साठी लागणारे सर्व कागदपत्र जमवायची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यासाठी तुला नेमलेलं आहे आम्ही, त्यासाठी तुला पगार दिलेला आहे. तू आम्हाला सांगायचं नाही हा कागद आणून दे, तो कागद आणून दे. कालचीच गोष्ट आहे, सीता होती माझ्या बाजूला. मोखाडा तालुक्यातला एखादा प्रश्न होता की घरकुलं मंजूर झाली, पहिला हप्ता आला, नंतरचे हप्ते आले नाही. आणि नंतर असं लक्षात आलं ते मंजूर झाले, ते सरपंचांनी मंजूर केले, तो सरपंच झाला होता. असं लक्षात आलं असं कोण की तक्रारी झाल्या की यांना घरकुलं मिळालेली आहे, त्यांना परत मंजूर झाली म्हणून ते पैसे पुढचे थांबवले. म्हणून तो आला, मी माहिती घेतली की पैसे थांबवलेच म्हणे चौकशी चालू आहे. मग ज्याची चौकशी चालू आहे, जो चौकशी करतोय त्याला मी विचारलं, त्याने सांगितलं की मी कागदपत्र मागतोय. म्हटलं काय कागदपत्र मागतो तू? सरकारमध्ये आहेस, त्यांना घरकुल दुसरं मिळालंय का नाही हे तुला माहित नाही, कोणाकडे मागशील कागदपत्र तू? जर खोटं आहे तर तू सिद्ध कर ना खोटं आहे म्हणून. त्यांच्याकडे कशाला कागदपत्र मागतो?
म्हणून कागदपत्र आपण तयार करतो का? जर संघटना करत असेल तर दिवस रात्र संघटनेचं ऑफिस चालू राहील आणि प्रत्येकाला कागदपत्र देऊ. आपण करू शकतो? सरकार करू शकतं. म्हणजे शाळा, ग्रामपंचायत, तहसील ऑफिस मुख्यतः आणि कातकरी आहेत. आम्ही जातीचा अर्ज केला पण आमच्याकडे पुरावे मागतात असं सांगता ऐकतो का नाही? कातकरी आहेत, जातीचा अर्ज केला पण पुरावा नाही म्हणून आम्हाला दाखला नाही दिला. असे उदाहरण आहेत का नाही? चालेल का असं? कातकरी तो आहे याचा पुरावा कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्याकडे आहे. सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या निरीक्षकाला हे शिकवलेलं आहे की कातकऱ्यांकडे काहीही असेल असं नाही. 50 वर्षाचा पुरावा, 40 वर्षाचा पुरावा असता तर तो शाळेशिवाय राहिला नसता, तो आदिम राहिला नसता. मग त्याला जाऊन बघायचंय, भेटायचंय, बोलायचंय, त्याची भाषा बघायची आहे, त्याचे देवदैवत बघायचे आहेत आणि तिथेच त्यांनी कागदपत्र तयार करायचे काय हा कातकरी आहे याचा पुरावा मी देतो, दाखला देतो, बस. याच्या पलीकडे काहीही लागत नाही. आदिवासी विकास विभागाच्या निरीक्षकाचा दाखला एवढा एकमेव पुरावा जातीच्या दाखल्याला कातकरीसाठी लागतो. तरी सुद्धा आपण कागदपत्र दिले नाही म्हणून आम्हाला कातकऱ्याचा दाखला मिळाला नाही असं सांगितलं जातं. याचं कारण आपण जो आग्रह धरायला पाहिजे की हे असं आहे आणि असं झालं पाहिजे, हे करा, असं हे करण्यामध्ये आपण कमी पडतो. या 26 जानेवारी नंतर यात कमी पडायचं आहे का आपल्याला? आपला आग्रह धरायला पाहिजे की आम्हाला जो अधिकार मिळालाय तो अधिकार कधी मिळणार? देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष होतील, संविधान आल्याला 76 वर्ष होतील. अजून जर आमचे मूलभूत प्रश्न अन्न, रोजगार, पाणी, शिक्षण, गावठाण, जमीन हे आमचे मूलभूत प्रश्न जर अजून सुटणार नसतील तर देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील. तोपर्यंत आम्ही वाट पाहिजे का? हा प्रश्न आपल्याला विचारायचा. मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो, वाट पाहिजे का? मग जर वाट पाहिजे नसेल तर या 26 जानेवारीला सांगायला लागेल आत्ताच आम्हाला ताबडतोबी न पाहिजे, सुरुवात करायची. आज सुरुवात केली तर महिन्याभरामध्ये मिळेल, 2 महिन्यात मिळेल. पण आज सुरुवातही नाही केली तर जशी इतके वर्ष गेली तेवढे वर्ष जातील. संविधानाच्या पहिल्या पानामध्ये पहिला शब्द आहे, कोण सांगेल मला? संविधानाच्या पहिल्या पानामध्ये पहिला शब्द आहे प्रास्ताविकेमध्ये. बरोबर आहे? कोणीतरी बोललं, ते कोण बोललो? काय बोललात? मोठ्याने सांगा. काय लिहिलंय पहिल्या पानावर, पहिल्या वाक्यात? आम्ही भारताचे लोक. आम्ही आपल्या गावातले सर्व, तो हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, कोळी असो, आगरी असो, कातकरी असो, वारली असो, कुणीही असो, आम्ही भारताचे लोक हा पहिला शब्द. त्या आम्ही भारताचे लोक हा शब्द आणि हा अधिकार की आम्ही देशाचे लोक म्हणजे आम्ही देशाचे मालक. तुमच्या गावातला गरीबातला गरीब माणूस हा देशाचा मालक आहे याची जाणीव 26 तारखेला करून द्यायला जायचं. मला असं वाटतं की 26 तारखेला एक मोठा फ्लेक्स लावा, आम्ही भारताचे लोक, आणि त्याच्या खाली लिहा संविधानाचा जागर की आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत. अशा पद्धतीचाच बॅनर तयार करा. 26 तारखेला प्रजासत्ताक आला, प्रजासत्ताकाने स्वातंत्र्य दिलं, कालन करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे.
ती मेहरबानी नाही कोणाची, आपला अधिकार दिलाय. कुठेही राहण्याचा अधिकार दिला, कुठलाही उद्योगधंद्याचा अधिकार दिला, कुठेही संचार करण्याचा अधिकार दिला. हे जे स्वातंत्र्य आहेत, ही स्वातंत्र्य त्या 26 जानेवारीला आपल्याला मिळाली आणि म्हणून संघटना केली आपण. काल आपण पाहिलं, कालपासून पाहतो. आणि आता आपल्याला विचार करायचा आहे की संघटना 26 जानेवारी कसा करायचा आहे, जास्तीत जास्त जोशामध्ये, उत्साहामध्ये. आणि यापुढे सगळी आंदोलनं गावाच्या पातळीवर होतील. तहसीलदाराला गावात बोलावू, कलेक्टरला सुद्धा गावात बोलावू. आपण तिथे जायचं नाही, कारण गावाचे लोक, आम्ही भारताचे लोक आमच्या गावामध्ये आहोत. तुम्हाला आमच्या सेवेकरता नेमलंय. जे कोणी प्रश्न सुटत नसतील तर ते प्रश्न सोडवायला मी तर असं म्हणेन सुरेश, की तुम्ही विचार करा की वन जमिनीच्या प्रश्नावर सुद्धा कशा करता मोर्चे काढा. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये सर्वांनी बसून जा. एकाच वेळेला वनपट्ट्यासाठी सर्व ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये बसा. कलेक्टर आणि मुख्यमंत्री कसा हलत नाही आपण बघू. की आपल्याला जे पाहिजे आहे ते का आम्ही त्रास सहन करा. आतापर्यंत आम्हीच त्रास सहन केला, तुम्ही आम्हाला काही दिलं नाही. जसं त्या बैलगाडीच्याकडे आपण केलंय की राज्य म्हणून आहे, ते राज्य ज्यांच्यासाठी आहे ते अर्धपोटी आहेत, उपाशी आहेत, तिकडे त्यांची पोरं गुराखी आहेत. बघितलं ना तुम्ही, त्या त्या बाईच्या मांडीवर कुपोषित मूल आहे. आणि ते ज्यांच्यासाठी बनवलं ते तसे आहेत आणि राज्य मात्र आरामामध्ये आहे, छान सजवलेलं आहे. ते मुद्दाम केलंय पण तसं. तेव्हा यापुढे आम्ही भारताचे लोक हे स्पष्टपणे सांगायला आपल्याला सुरुवात करायची की आम्ही मालक आहोत. गेले 43 वर्ष 43 वर्ष संविधानाने जे स्वातंत्र्य, संविधानाचं आपलं संघटनेचं आपल्याला बहाल केलं, स्वातंत्र्य लढ्याचा फळ म्हणून जे आपल्याला मिळालं, त्याचा वापर करायला आपण सुरुवात केली आणि आपण श्रमजीवी संघटनेची निर्मिती केली 26 ऑक्टोबर 1982 ला. त्याच्या आधी आपण विधायक संसद सुरुवात केली. म्हणजे 46 वर्ष झाली की जेव्हा आपण लोकांना एकत्र करायला सुरुवात केली, लोकांना संघटित करायला सुरुवात केली. काल मी सांगितलं की आपण हे काय करतो. दुंद्या लाथड नावाचा आपला एक आदिवासी एका पाटलाकडे लगीन गळ्याचं काम करायचा. आधी गुराखी होता, ढोरं राखायला लागला, मग नांगऱ्या झाला आणि लग्नाचा झाल्यावर पाटलांनी बास्ता बांधून दिला आणि 1.25 मन अडसळीवर तो त्याच्याकडे खपायला लागला. त्या शेठचं नाव होतं महादेव पाटील. आपल्या देशामध्ये, संपूर्ण देशात, भारत देशामध्ये 1976 साली वेठबिगार मुक्तीचा कायदा झाला. 82 ला आपण पहिला वेठबिगाराचा गुन्हा दाखल केला. फक्त आपल्या संघटनेमध्ये, देशामध्ये इतर कुठेही नाही. आपल्या संघटनेला ते यश मिळालं, पहिला गुन्हा दाखल करायला. आणि लक्षात ठेवा, 27 फेब्रुवारी 1987 ला म्हणजे कायदा झाल्यानंतर 11 वर्षांनी देशामध्ये, सगळ्या देशामध्ये वेठबिगार मालकाला पहिली शिक्षा झाली असेल तर ती सुद्धा श्रमजीवी संघटनेने केलेल्यामुळे. त्याचा परिणाम काय झाला तर जास्त करून वसईमध्ये, वाड्यामध्ये, भिवंडीमध्ये, शहापूरला, ठाणे जिल्ह्यात सर्वकडे, पालघरला लग्नाच्या गड्याची पद्धत होती की लग्नाच्या आधी तो गुराखी बारका असेल, आई बाप मोठे झाले, पोरगा झाला की पोरगा जाणार पहिल्यांदा बकऱ्यावर, मग जाणार ढोरावर, मग बनणार नांगऱ्या. तोपर्यंत तो पोरगा आता शेठ बघणार, मालक बघणार, पाटील बघणार का आता चांगला कामाला लागलेला आहे. मग पाटीलच सांगणार
तुझं लगीन लावून देतो, वाजता देणार, लग्नाचा थोडाफार खर्च करणार आणि मग त्याची हयात तो त्याच्याकडे घालवणार, त्याची परत त्याची मुलं बाळ त्याच्याकडे करणार. पिढ्यानपिढ्या ही गुलामी चालू होती. ही गुलामी आपण फक्त पहिला गुन्हा दाखल करायचं काम नाही केलं, आपण फक्त पहिली शिक्षा करून घेण्याचं काम नाही केलं, तर या भागातली लगीन गड्याची पद्धत जी पिढ्यानपिढ्या चालत होती ती नष्ट करायचं काम तुमच्या माझ्या संघटनेने केलं. हे महत्वाचं काम केलं. त्या धुंद्या लाथड हा आपण मी त्याची भक्ती करतो, मी त्याचा भक्त आहे. माझा पांडुरंग पंढरीला नाही, माझा पांडुरंग जो गरीबातला गरीब माणूस आहे, ज्याला आधार कार्ड नाही, जो गडी आहे, जो वेठबिगारीत आहे, ज्याच्या मुलाला शिक्षण नाही, असा जो दरिद्री नारायण आहे, तो माझा व्यक्तिशः माझा विठ्ठल आहे. मी परवाही सांगितलं की हा धुंद्या लाथड आणि त्याच्यासारखे 6,000 लगीन गडी आपण सोडवले. 6,000. 750 वर्षाची परंपरा आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांची, की लोक दिंडीने वारी काढतात आणि वारीला जातात. आपल्याकडे सुद्धा त्र्यंबकेश्वरला जातात, आता बरेचसे लोक शिर्डीला जातात. पण पंढरपुराची वारी, पंढरीची वारी ही 750 वर्षापूर्वी अथकपणे चालू आहे. आपल्या संघटनेची वारी गेले 46 वर्ष अथकपणे सुरू आहे. लक्षात ठेवा. यावर्षी त्याला आपण मूर्त रूप द्यायचं ठरवलेलं आहे की सभासद म्हणजे पावती फाडणं नाही. 20 रुपयाची पावती, 30 रुपयाची पावती, 60 रुपयाची पावती, 50 रुपयाची पावती, 100 रुपयाची पावती, अशी पावतीचा हिशोब होत नाही. मला एक मोठी संघटना होती देशामध्ये, त्या संघटने आपल्यापेक्षा कितीतरी 5-7 लाख त्यांचे सभासद होते. त्यांचे प्रमुख आणि काही लोक आले होते माझ्याकडे आणि ते म्हणाले की आमची यावेळेला सभासद संख्या जरा कमी झाली. पहिल्यांदा 7 लाख होती, ती आता 3 लाख झाली. मी त्यांना विचारलं का, तर ते म्हणाले आमची सभासद फी पहिल्यांदा 3 रुपये होती, ती 5 रुपये केली. 2 रुपये सभासद फी वाढली म्हणून सभासद संख्या कमी झाली. मी त्यांना म्हटलं की आमची संघटना जेव्हा सुरू झाली तेव्हा सभासद फी 3 रुपये होती. मी माझ्या हाताने पावत्या फाडलेल्या आहेत 3 रुपयाच्या. त्यानंतर 5 रुपये झाली, त्यानंतर 10 रुपये झाली आणि आज 100 रुपये आहे, तरी संघटनेचे सभासद कमी होत नाहीत, वाढत आहेत. 50 रुपयाचे का 100 रुपयाच्या पावतीचा प्रश्न नाही. संघटनेवर विश्वास की माझी संघटना मला काहीतरी देते. ते काय देते? ताठ मानेने जगायला शिकवते. मग ती पावती फाडणं हा विषय जातो आणि सभासद होणं हा विषय होतो. तुम्हाला पावती फाडायची आहे का सभासद व्हायचं आहे? तुम्हाला आपल्या लोकांना त्यांच्या पावत्या फाडून द्यायच्या आहेत का त्यांना सभासद करायचं आहे? मग जर सभासद करायचं असेल तर एक-एकट्याने जाऊ नका, वारीनी जा, दिंडीनी जा, पालखी काढा संघटनेची. आपल्या संघटनेचा जो जिनाबाज आहे, मूठ आहे आपली सर्वांची, आणि त्या मुठीच्या मध्ये काय आहे? आपली फक्त मूठ आहे का? काय आहे त्या मुठीमध्ये? आपल्या मुठीमध्ये ताकद नाही, मुठीच्या मध्ये कोण आहे? आणखी आपल्या मुठीमध्ये विठ्ठल रखुमाई आहे. बघितले का? बघितले? बघे आहे का नाही आहे? मग ती विठ्ठल रखुमाई आपण आपल्या छातीवर लावतो ना, तोच फाटका आहे. बघा प्रत्येकाच्या वहीवरती आहे, डायरेक्ट आहे तर वया आहेत ना तुमच्या? काढा बरं वया, बघा
आहेत का नाही? मग तुम्ही नीट बघितलेलं नाही. आपली फक्त मूठ नाहीये, ती मूठ कुणासाठी, ती ताकद कुणासाठी, ती ऊर्जा कुणासाठी? त्या दोन फाटक्या माणसांसाठी, त्या दोन फाटक्या माणसांसाठी. आपल्या इथे संस्थेचं काम जे आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा तेच आहेत आणि संघटनेमध्ये सुद्धा तेच आहेत. आपल्याला ताकद पाहिजे. मला स्वतःला ताकद पाहिजे. पाहिजे का नको? पाहिजे का नको? बघा काल माझ्यात ताकद नव्हती, आज आली का नाही बघा. मग मला ताकद पाहिजे. कुणासाठी पाहिजे? माझ्यासाठी पाहिजे. मी माझी ताकद माझ्यासाठी घेतली तर तुम्ही मला म्हणाल अरे हा मूर्ख आहे, हा तर मारवाड्यापेक्षा बेकार झाला. माझी ताकद मला मिळवायची आहे, ती कुठून मिळणार मला? कोण देणार मला ताकद? बरोबर आहे ना? कोण देणार मला ताकद? तुम्ही देणार. मला ताकद कोण देणार? तुम्ही देणार. तुमच्याकडून मला ताकद येणार. पण तुमच्याकडून जी मला ताकद आली, उदाहरणार्थ संघटनेचे 1 लाख सभासद झाले, ही ताकद आली का नाही माझ्याकडे? मी संघटनेचा संस्थापक आहे, मी सांगू शकतो ना अरे माझ्या संघटनेचे 1 लाख सभासद झाले, मला ताकद आली का नाही? मग माझा शब्द मी कुठे टाकला तर लोक ऐकतात. काय ऐकतात? मी मंत्री आहे म्हणून नाही ऐकत. नाही तर सगळे मंत्री तक्रार करतात का सचिव सेक्रेटरी आमचं ऐकत नाही. तेव्हा मंत्र्याचे लोक ऐकत नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळे मला तर मंत्र्याचा दर्जा आहे, माझं कोण ऐकेल? मला लोक ऐकतात याचं कारण आपल्या सभासदांची ताकद आपल्या पाठीशी आहे म्हणून. मग जर सभासदांकडून मला ताकद आली तर ती ताकद मला सभासदांना परत द्यायची आहे. दिलं जर घेतलं मी तर मला परत फक्त घेत राहून चालेल का? काय करायला लागतं? द्यावं लागतं. जी 46 वर्ष दिंडी आपण काढली आहे, पंढरीच्या पांडुरंगाला कोण गेलंय का रे? पांडुरंगाकडे पंढरपूरला कोणी गेलंय का? कोण गेले? हात वर करा. आता पंढरीचा पांडुरंग म्हणजे विष्णूचा अवतार, बरोबर आहे रामभाऊ? विष्णूची पूजा बहुतेक जण तुमच्यापैकी करत असाल, नसाल करत तर प्रसाद खायला तर जात असाल. कोणती? सत्यनारायणाची पूजा. सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद तर खायला जात असाल का नाही? त्या सत्यनारायणाला म्हणजे विष्णूला म्हणजे पंढरीला म्हणजे कृष्णाला काय वाहतो? काय वाहतात? तुळस. साधी तुळस, साध्या तुळशीचं पान. दुसरं काही नको त्याला. सोन्या चांदीचं सिंहासन नको, चांदीच्या सोन्याच्या पादुका नको, 21 पेढ्यांचा नैवेद्य नको, कारण तो दाखवायचा त्याला आणि खायचा आपण. गावदेवीला बोकड पण तसाच कापतो. दिला कोणाला? गावदेवीला. खाल्ला कोणी? मग दिला त्याला तर देऊ टाक ना. आम्ही खाणार नाही म्हणायचं. आम्ही हा बोकड दिलाय, आता याला कोणाला यायचं तरी खा. आम्ही गाववाले नाही खाणार. पहिल्या गाववाले बोकडावर ताव द्यायचं आहे. आपल्या आवडत्या देवाला, आपल्या दैवताला, आपल्या निर्मात्याला, आपल्या विधात्याला जे आपल्याकडे आहे ते देतो. संघटनेमध्ये तुमच्यासारखे 2-2.5 हजार सक्रिय कार्यकर्ते आहेत की ज्यांच्या बळावर 1 लाखाची संघटना आहे. साधं गणित आहे ना, साधं गणित आहे. एक सक्रिय कार्यकर्ता किती सभासद झाल्यावर होतो? 50. मग 1 लाख सभासदाला किती सक्रिय कार्यकर्ते असणार? 2000. साधं गणित आहे. मी शोधत बसायला नको. तर 1,500-2 हजार सक्रिय कार्यकर्ते आपलं तुळशीपत्र संघटनेला वाहणारे, श्रमजीवी मातेला वाहणारे,
1,500-2,000 2,500 सक्रिय कार्यकर्ते जर असतील की जे आपलं तुळशीपत्र वाहतात म्हणजे काय, आपला वेळ देतात, आपला 1 तास देतात, आपला 1 दिवस देतात, आपला 1 आठवडा देतात, आपला 1 महिना देतात, आपलं आयुष्य देतात. असे लोक आहेत, पुजारी आहेत, असे वारकरी आहेत. म्हणून ही दिंडी गेले 46 वर्ष आणि 43 वर्ष संघटनेची दिंडी अखंडपणे सुरू आहे. यावर्षी ठरवलंय, जे तुम्हाला सुरेशने सांगितलं, की आपण या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात असे सभासद करत आपल्या संघटनेच्या बोधचिन्हाची पालखी घेऊन दिंडी काढणार, खांद्यावर झेंडा नाचवत आपण या गावातून त्या गावात जाणार. जेव्हा सभासद करायला जाल तेव्हा लक्ष्मी सभासद करायला आली असं नाही, तर लक्ष्मी बरोबर माझी संघटना मला सभासद करायला आली याची भावना तयार होईल. 10 लोक जेव्हा एकत्र येतात त्याच वेळेला ती संघटना आहे की माझी संघटना मला सभासद करायला आली. मी तुम्हाला सांगतो की आपण जे ठरवले की माझ्या आधी माझी मुलं आणि मी अधिक एक, हे या दिंडीमुळे प्रत्येक गावातला प्रत्येक जण आपल्या संघटनेचा सभासद झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जण, प्रत्येक तरुण मुलं होती, त्या तरुण मुलांना कळू दे की हा वारसा, जे मी तुम्हाला काल सांगितलं की आम्ही फक्त आमच्या आईबापाचा जमिनीचा वारसा नाही, आमच्या आईबापाचा पलाटाचा फक्त वारसा नाही, तर संघटनेचा वारसा सुद्धा आमच्याकडे आलेला आहे. तो संघटनेचा वारसा देण्याचं काम या दिंडीमध्ये आपण करा. आपल्याकडे चांगली चांगली गाणी रेकॉर्ड केलेली आहेत, शिवाय आणखी काही रेकॉर्ड होती. विलास आहे ना इथे, चंद्रा, विलास, अंकुश, हे तुम्ही उसगाव बाकी बघितलं असेल, स्टुडिओ बघितला असेल, तुम्हाला हे जर दाखवणार असतील, हे दाखवणार असतील तर बघा. पण यांनी विलास, चंद्रा, अंकुश, हे 3 जण असे आहेत की जे विलासच्या नेतृत्वाखाली, आणि तुम्हाला माहिती आहे चंद्रा आपली प्रवक्ता आहे, सर्वात लहान, त्यांनी आपल्या युट्यूबवर अनेक गोष्टी तयार केलेल्या आहेत, गाणी रेकॉर्ड करून घेतलेली आहेत, अजून काही गाणी येतील आणि ती गाणी आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले छोटे छोटे स्पीकर मागच्या वेळेला लोकसभेला, विधानसभेला गेलेले आपल्याकडे आहेत, ते घेऊन, नाही तर कुठेही मिळतं, तो घेऊन या गावातून त्या गावात संघटनेची गाणी म्हणत, संघटनेच्या घोषणा देत आपण दिंडी काढा, ती काढाल. आणि सभासद मोहीम या पद्धतीने आपण राबवली तर मी तुम्हाला सांगतो की 2 लाख सभासद बनणं काहीच अवघड नाही. आज 1,98,000 फक्त सभासद, अधिक कामगार संघटनेचे मिळून 1,03,000 4,000च्या वर सभासद आहेत. त्यामुळे प्रत्येकाने एकाला एक या पद्धतीने केलं तर 2 लाख सभासदांची ताकद आपल्या संघटनेकडे येईल. ही संघटनेकडे आलेली ताकद म्हणजे आपल्या प्रत्येकाची ताकद आहे. कारण मी म्हणजे संघटना आहे, विलास म्हणजे संघटना आहे, चंद्रा म्हणजे संघटना आहे, अंकुश म्हणजे संघटना आहे, सुरेश म्हणजे संघटना आहे, आपल्यापैकी प्रत्येक जण म्हणजे संघटना आहे. ही जी ताकद आहे ही आपल्यापैकी प्रत्येकाला येईल. त्याची तयारी कशी करायची याचा विचार मला असं वाटतं की आपल्याला करायचा आहे आणि तीच सुरेशने आपल्याला माहिती दिलेली आहे. जिंदाबाद. सबस्क्राईब कसं करायचं ते पण सांगा जरा. इंस्टाला रील पाठवा. सबस्क्राईब कसं करायचं ना ते सांग जरा. हॅलो, सर्वांना जिंदाबाद. आपलं श्रमजीवी संघटनेचं यूट्यूबवर आपलं श्रमजीवी संघटनेचं यूट्यूबवर चॅनल आहे, श्रमजीवी संघटना म्हणून. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते सर्च केल्यावर तुम्हाला सापडेल. त्यावर सबस्क्राईब म्हणून एक बटन आहे, तिथे तुम्ही ते दाबल्यात तुम्हाला आपल्या इथे जे जे रेकॉर्डिंग होतात, तुमच्या मोबाईल असेल तर तुम्ही ते सर्च करू शकता. यूट्यूबवर जाऊन श्रमजीवी संघटना असं सर्च करा. मराठी का इंग्रजी? मराठी केलं, इंग्लिश केलं तरी दोन्ही येतात. ज्याला माहिती आहे त्यांनी तसंच आपलं श्रमजीवी संघटनेचं फेसबुक अकाउंट आहे, श्रमजीवी संघटना म्हणून.
स्क्रीनला दाखवलं चांगलं आहे. युट्यूबचं पण स्क्रीनला दाखवलं चांगलं आहे. युट्यूबवर जाऊन श्रमजीवी संघटना सर्च केल्यावर आपलं चॅनलचं नाव येईल. टाईप करा. श्रमजीवीचा जे आणि डबल ई आहे. हा. परत आम्ही तिथे स्वातंत्र्य सभागृहात गेल्यावर, संविधान सभागृहात गेल्यावर आम्ही प्रोजेक्टरवर तुम्हाला दाखवेन परत एकदा. पण आता तुम्ही सर्च करा आणि इतरांना मदत करा, ज्यांना येत नाही त्यांना मदत करा. हो, सबस्क्राईब करा तिथे, सबस्क्राईब. आणि साईडला बेल आयकॉन असेल त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या इकडून नवीन येणारे जे व्हिडिओ असतील त्या तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येतील. बेल आयकॉन म्हणजे घंटी. निलेश बाबूंनी सांगितलं तसं घंटी वाजवा. घंटी वाजवा, तिथे घंटी असेल. इथे तिची तयारी करा. हो.